जर पटकन दर्शन पाहिजे असेल बघ इथे असे काउंटर सुद्धा आहेत. आणि रात्रीचे आता 9 वाजलेत. तुम्हाला सांगितलेला 10 वाजता म्हणजे लाईनला लागतात, तर 10 वाजता नाही 9 वाजल्याने बघा इथे स्टार्ट पण झाले लाईन. तर हे बघा रात्रीचे आता 2 वाजलेत, तर आता सकाळचे 4 वाजलेत. तर हे बघा मित्रांनो फायनली आपल्याला पास भेटलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलवरती आता तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे आलोत. तर आता आम्ही आलोत उज्जैन महाकाल बाबाच्या नगरीमध्ये. तर सर्वही बोला जय श्री महाकाल. आणि तुम्ही सर्व आता विचार करत असणार गेल्या टायमिंगला आपण 1 ते 1.5 महिने अगोदर आलेलो, तर आम्ही परत का आलो. तर असं वाटतं आम्हाला की जे बोलले ना शक्ती असते, पॉझिटिव्ह जे असतात, जे एनर्जी असते आणि जे बाबा आहेत, आपण एकदा येऊन गेलो तर बाबांनी परत आपल्याला बोलून घेतलेला आहे. आम्ही काही प्लॅन नव्हता केला, पण अचानकच आमचा प्लॅन ठरला. मेन तर आम्ही आलो भस्म आरतीसाठी. भस्म आरतीसाठी मेन आलोत, कारण लास्ट टाइम पण आम्ही भस्म आरतीचं दर्शन घेतला होता. पण खूप जण म्हणजे असं आम्हाला नंतर आपल्या बिझनेस नंबर वरती इंस्टाग्रामवरती पण मला मेसेज यायचे की वहिनी तुम्ही म्हणजे भस्म आरती कशी घेतली, आम्हाला दाखवलंच नाही. आम्ही पण चाललोय आणि आपला व्हिडिओ बघून खूप सारे आपले युट्यूब फॅमिली मधून आलेले, तर खरंच खूप चांगलं वाटतंय की आपण काहीतरी दाखवतोय आणि ते आपली युट्यूब फॅमिली फॉलो पण करतायत. तर आता आम्ही काय करणार आहोत माहितीये का, भस्म आरतीचं आम्ही दर्शन घेणारच आहोत. तर तिकीट काढण्यासाठी आता जाणार आहोत. तर पूर्ण ना आम्ही ना व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवणार आहोत. मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार की तुम्ही जर उज्जैनला येता आणि तुम्हाला भस्म आरती हवी आहे, म्हणजे करायची आहे, बघायची आहे, तर तुम्ही काय काय प्रोसेस असते, म्हणजे ते प्रोटोकॉल्स असतात, काय काय करायचंय, तर ते आपण सर्व बघून घेणार आणि तुमच्यासोबत आम्ही ते शेअर करणार. आणि सानू का नाही आली माहितीये का, ती लास्ट टाइम आली म्हणून ती यावेळीच आली नाही सोबत ना. तिला तिथे घरी राहायचं होतं आईकडे, म्हणजे मुलांसोबत खेळायचं होतं. आणि खरंच इतकं टेम्परेचर आहे इथे पण, आता कमीत कमी 40 टेम्परेचर, तरी पण आम्ही चहा घेणार आहोत. 1:15 वाजले दुपारचे. आता चाय घेण्यासाठी इथे थांबलो आहोत. तर चला आता चाय घेऊया आणि मग नंतर पुढे आम्ही तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये दाखवणार आहोत कुठे काय आपल्याला भस्म आरतीसाठी तिकीट कुठं बुक करावं लागेल, नाही आपल्याला काय काय प्रोसेस, किती लाईन मध्ये उभं राहावं लागेल, हे सर्व तुम्हाला प्रोसेस मध्ये आम्ही दाखवणार आहोत. तर चला कंटिन्यू करा. तर हे बघा इथे अंकल आहेत, तर त्यांना आम्ही स्पेशल चाय बनवायला सांगितलेली आहे. तर फायनली आता आमची चाय पण आली आहे. तर चला या सर्वांनी चाय पियाला. स्पेशल चाय बनवायला सांगितली, मस्त बनवली अंकल. अच्छा बनाया चाय. आता आमचं चाय वगैरे पिऊन झालंय आणि स्नेहाने बघा छत्री पण सोबत घेऊन आले, कारण गरम एवढं भरपूर करते. आणि मुंबई सारखं नाहीये, जरी मुंबईमध्ये पण 40-41 असला ना सेल्सिअस, तरी इथे वेगळं आहे थोडा. आपले ते ह्युमिडिटी बोलतात, पण इथे ना स्किनला चटके लागतात. आणि लास्ट टाइम जेव्हा आपण आलो तेव्हा भरपूर गर्दी होती, पण यावेळीच गर्दी होती. आणि तेव्हा विचार करा, आणि यावेळीच गर्दी नाही काहीच ना. लास्ट टाइम भरपूर गर्दी होती. पण मला असं वाटतं की आता ऊन आहे ना, म्हणजे गरम करते भरपूर, तर सर्वजण म्हणजे रूम मध्ये असतील, मात्र संध्याकाळी निघतील. कारण आपण येता येता बघितलं किती होतं ना. नाही लगाने का बाद में लगाएंगे. तर तुम्ही जेव्हा इकडे येणार ना तर असे भरपूर जण भेटतील, तर तुम्हाला असं डोक्यात तिलक लावतील. आम्हाला पण आता लावत होतं, पण आम्ही सांगितलं का नंतर लावू, सध्या ना नको. ती गरमी परत स्वेटिंग झाली ना तर पुन्हा खाली येईल तोंडावरती, असं आहे. तर फायनली आपण आता आलो आहोत. बाबांचा मंदिराचा शिखर दिसतोय, त्याला तुम्हाला एकदा दाखवते, दर्शन करतोय. तर बोला सर्व जय श्री महाकाल. आपण आयफोन मध्ये शूट करतोय बघा. तर आता आपण आतमध्ये एंटर केलेलं आहे. हे बघा इथे तुम्ही बघताय ना, हे बघा शीघ्र दर्शन सुविधा. तर इथे ना तुम्हाला डायरेक्टली तिकीट भेटेल ना स्नेहा. हो, 250 पर चार्ज, 250 रुपये द्या आणि डायरेक्टली तुम्ही म्हणजे व्हीआयपी लाईन मध्ये निघून जा. आणि तुम्हाला जर व्हीआयपी दर्शन नाही घ्यायचंय, थांबून जायचंय, तर तुम्ही इथे आले आणि कोणालाही तुम्ही विचारला ना की आम्हाला बाबा महाकालचं दर्शन घ्यायचंय, तर तुम्हाला सांगतील कोणता गेट नंबर आहे, तुम्हाला कुठून कसं जायचंय. आणि आता आपल्याला कोणतं दर्शन करायचं आहे, भस्म आरती घ्यायची आहे. तर त्याच्याबद्दल पण आम्ही सांगितलं, तर त्याही सांगितलं का इथे हे जे तुम्ही बघताय ना, इथून आपली लाईन स्टार्ट होते रात्रीचे 10 वाजल्यापासून तर रात्रभर, तरी पण किती 8 वाजता काउंटर एक ओपन होतं, एक फॉर्म दिला जाईल आणि मग आज आपण हे करू तर परवा आपल्याला मग भेटेल. तर बघा रात्रीचे आपल्याला 10 वाजता लाईन मध्ये राहायचंय, सकाळी 8 वाजता काउंटर ओपन होणार. जर महाकाल बाबाचं आपल्याला जर दर्शन घ्यायचं असेल, कुठलं भस्म आरतीचं दर्शन घ्यायचं असेल, तर आपल्याला एवढं काय करू शकतो. तर आम्ही आता रात्री ना
10 वाजता इथे येणार, लाईन मध्ये राहणार आणि सकाळी 8 वाजता काउंटर ओपन होणार, तेव्हा आम्ही तिथनं एक तिकीट घेणार आणि भस्म आरती आणि परवा दर्शन करणार ना. तर भस्म आरती घेण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी आधार कार्ड हवं आहे तुमच्याकडे. पण आधार कार्ड नसला तर तुम्हाला ते फॉर्म वगैरे काही मिळणार नाही. हा, आणि आता दुसरी गोष्ट राहिली, आम्हाला आज ना याच आपला शृंगार संध्या आरती पण बघायची आहे. तर त्याच्यासाठी आपण 6 वाजता येऊया, तिकीट घेऊया आणि डायरेक्टली मग त्याच्यासाठी आम्हाला 6 वाजता, त्याही 7 वाजता सांगितलं पण आम्ही 6 वाजता येणार, लवकर येणार. गर्दी आहे, खूप पब्लिक आहे बघा, एवढे उन्हात तरी पूर्ण भरलेले, अजून लोक येत चालले म्हणजे येतील 100% संध्याकाळी पण. तर चला मित्रांनो, कंटिन्यू. आता बाकी सर्व काही डिटेल्स असेल, माहिती असेल ते तुम्हाला आम्ही ब्लॉग मध्ये सांगू ना. तर रात्रीचे आम्हाला 10 वाजता यायचंय, भस्म आरतीचं तिकीट घेण्यासाठी VIP सकाळी 8 वाजेपर्यंत राहायचंय आणि संध्या आरतीचा आम्हाला संध्याकाळी 6 वाजता येऊन तिकीट घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता ना दुपारी, आता किती वाजले, टाइम काय झालाय, 2 वाजलेत, 2:10 झालेत आणि आता आम्ही भूक लागली तर आम्ही जेवायला आलोय. जसं आपण लास्ट वाली सिरीज केली होती, म्हणजे आपण महाकाल बाबाचं दर्शन घ्यायला आलो होतो, तेव्हा तुम्हाला आम्ही कुठला अपनाच हॉटेल दाखवलं होतं, त्याच हॉटेलमध्ये आलो. कारण जिथं आपल्याला टेस्ट इम्पॉर्टंट आहे, टेस्ट आणि हायजीन, तर आम्हाला इथे मिळालेला तो. आम्ही विचार केला की इथेच जेऊया, कारण दुसरे ट्राय करण्यापेक्षा जिथे आपल्याला माहिती तिथेच खालेला बरं. खाली असं वाटतं की पैसे फुकट गेले ना. तर आता आम्ही एक थाली सांगितली आणि एक बॉटल घेतली, टोटल 200 रुपये झाले. जर तुम्ही उज्जैनला येताय ना, तर तुम्हाला नॉर्मली असं जेवण विणाचं ना 100-200 रुपये एक टायमिंगचा खर्च आहे. म्हणजे कमी तुम्हाला करायचं, आलूचा पराठा असते, पराठेमध्ये खूप सारे व्हेरायटी असतात, 20 रुपयापासून स्टार्टिंग असते, तर तुम्ही पराठे वगैरे पण खाऊ शकता, छान असतात. म्हणजे एक दिवसाचा तुमचा जेवणाचा खर्च ना 500-600 रुपये पकडून चाला, बरोबर ना. आम्ही जसं खाते तसं खाला तर नाही तर तुमचं अजून कमी पण होईल, 200 रुपये मध्ये पण होऊन जाईल. जर बजेट तुमचं असं म्हणजे असेल की कमी, म्हणजे आपण करायचं ते पण सगळं अवेलेबल आहे. आमची थाली आलेली आहे, दोघं मिळून घेणार आहोत, कारण एक थाली एकट्याला नाही संपणार ना. त्याच्यामध्ये बघा 2 पराठे देतात, 150 रुपये आणि 3 चपाती, सॅलड आहे, कांदा आहे आणि बघा या भाज्या आहेत, मटर, पनीर, डाळ, राईस, म्हणजे स्वीट, दही वडे. तर चला या मित्रांनो जेवायला. तर मित्रांनो, आता 5:45 वाजलेत आणि आता आम्ही चाललो संध्या दर्शन आरतीचं तिकीट काढायला ना. कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही 6:30 वाजेपर्यंत द्या, पण आम्हाला भरपूर घाई आहे, तर आम्ही विचार केला बाहेर निघूया थोडा, हॉटेल रूम मध्ये बसून तरी काय करायचं आपल्याला. आणि हे बघा आम्ही तिकडे राहतोय, ऍपल म्हणून हॉटेलचं नाव आहे आणि या साईडला बघा पूर्ण असं हॉटेल आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही इथे येणार उज्जैन महाकाल नगरीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी, तर इथे येऊन तुम्ही हे करा, बुकिंग करा हॉटेल, नाहीतर तुम्हाला भरपूर महाग पडेल. हॉटेल भरपूर आहेत आणि तुम्हाला सांगता वेळे ना 3,000-4,000 असं सांगतील एक दिवसाचं, पण तुम्ही कमी याच्यावरती करायचा. आता आम्ही AC वाला रूम बघितलेला आहे, आम्हाला सांगितलं 2250, आम्ही त्याला 1600 रुपयापर्यंत आणला ना. तर आता आपण बोलून त्याला 1600 पर्यंत आणलाय. तुम्ही अजून बार्गेन मध्ये एक्सपर्ट असाल तर अजून कमी करू शकता. तर आता संध्याकाळ झाली, आता बघा इथे सकाळी आपण जिथे चाय पिला होता ना, दुपारी सॉरी, तर तिथेच आता आम्ही चाय पिणार आहोत अंकल जवळ. चाय पिऊन झाल्यावरती जाणार आहोत संध्या आरतीचा तिकीट करायला. तिथे आपल्याला ना महाकाल बाबाचा ना शृंगार बघायला भेटेल. संध्याकाळ आरती जी असते तेव्हा शृंगार करतात, ते आपण पाहणार आहोत. तर चहा घेऊया आणि लगेच जाऊया. तर आता आमचा चाय पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही चाललो गेट नंबर 1. तर चला आता तिकीट काढायला जाऊया पटापट. आणि बघा इथे तुम्ही शिखर बघताय, हे बघा मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतोय शृंगार चाललाय. बोला सर्वांनी जय श्री महाकाल. तर फायनली बघा आम्ही 2 तिकीट काढलेली आहेत, अशी तिकीट देतात, मग नंतर आतमध्ये एंट्री मिळते आपल्याला. तर आता आपण आतमध्ये चाललो, तर ही नॉर्मल लाईन आहे आणि शीघ्र, म्हणजे तुम्हाला लवकर दर्शन पाहिजे असेल तर 250 रुपयाचं एक तिकीट आहे. आम्ही दोघाही 2 काढलेले आहेत, 500 रुपयाचे 2 तिकीट. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. फायनली दर्शन झालेलं आहे, हे बघा. तर
आता वाजलेत 8 आणि आपल्याला आता लाईनला लागायचंय 10 वाजता. तर आम्ही काय विचार केलाय, आपण जिथे स्टे केलाय हॉटेल आहे आपला तिथपर्यंत 2 किलोमीटर जाण्यापेक्षा आपण इथे जवळपास कुठेतरी, कारण 8 वाजलेत जेवायला, 10 बोलतात 9लाच जाऊन तिथे थांबूया म्हणजे आपल्याला पटकन लवकर लाईन मध्ये लागायचं. तसं पण आपण लाईनला लागलो ना तर सकाळची ते 8च वाजतील. पण ते जर जवळ पहिले असलो नंबर आपला तर आपण मग दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा बसमध्ये येते तेव्हा पण आपण लवकर येऊन राहू की आपला पहिला नंबर आलेला तर आपण पहिलेच. गेटचं नाव काय? त्रिवेणी गेट आहे. तरी ते आता समोरच आहे. महाकाल लोक जो संपतोय ना एंडिंग मध्ये, जर तुम्हाला काहीच माहित नसेल तुम्ही कधी येणार तर तुम्हाला काय करायचं, त्रिवेणी गेट बोलायचं. आम्हाला काहीच माहिती नव्हतं, आम्ही 2 किलोमीटर चालत आलोय मग भरपूर पाय दुखतात. पण तुम्ही सांगितलं त्यातली त्रिवेणी गेट, मग तुम्हाला तिथे ऑटोवाला सोडणार, 50 रुपये घेणार ना. आणि ऍक्च्युली कसं माहितीये का, हे भस्म आरतीचं तिकीट ना ऑनलाईन बुक व्हायचं वेबसाईट आहे पण ते आता फुल बंद आहे सर्व. आता होतच नाही, आम्ही बघतोय नाही होणार, बंदच आहे ते पूर्ण. ऑनलाईनच घ्यायला ऑफलाईनच घ्यावं लागेल किंवा तुमचं कोण ओळखीचं असेल तर ओळखीचं, पण आता काहीच नाही, सगळं बंद केलेलं आहे. फक्त जे VIP म्हणजे खूप जास्त रिच असतात, जे ओळखीवाले त्यांचंच होईल, आपल्यासारखे सामान्य माणसाचं काहीच नाही. आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्ही भस्म आरतीचं जर तिकीट काढायला येत आहे ना तर तुम्हाला रात्री 10 वाजता लाईनला लागायचं आहे. सकाळी 8 वाजता गेट ओपन होईल तेव्हा तिथे परमिशन भेटेल. पास मिळेल ना तेव्हा तुम्हाला मग जाऊन तो फॉर्म मिळणार, तो भरायचा आहे. दुसऱ्या दिवशी मग ते लाईनला लागायचे परत भस्म आरतीसाठी. तर आपण खास ना भस्म आरतीसाठी आलो म्हणून आता आपण 10 वाजता लाईनला लागणार आणि सकाळी 8 ते 8:30 वाजेपर्यंत आपण परमिशन घेणार आहोत फॉर्म. तर हाच रिझन आहे की सानू स्वतःहून नाही आली, आणि जर आली असेल तर तिला त्रास झाला नाही आली तर आम्ही पुन्हा रात्र आज पण जागरण करणार, उद्या पण जागरण. आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला बसलो, तो हॉटेलचं नाव आहे मयूर रेस्टॉरंट. काय काय सांगितलंय? पनीर चिल्ली सांगितलं. तर हे बघा आता आमची ऑर्डर आलेली आहे. इथे मसाला पापड सांगितलेला आहे, इथे पनीर चिल्ली सांगितले, सॅलड आणि 2 चहा, पुलाव पण एक सांगितलंय ना. या पनीर चिल्ली खायला मित्रांनो. असं वाटतं की ते ग्रेव्ही मध्ये मिक्स करून दिलंय पनीर ना. तर फायनली आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि रात्रीचे आता 9 वाजलेत. तुम्हाला सांगितलेला 10 वाजता म्हणजे लाईनला लागतात, तर 10 वाजता नाही 9 वाजल्याने बघा इथं स्टार्ट पण झाले लाईन. जर आपण 10 वाजता आलो असतो तर लास्टला गेलो असतो. तर त्याला आता महाकाल बाबांचं नाव घेऊया आणि लाईनला लागूया आणि भस्म आरतीचा फॉर्म घेऊया ना. आतमध्ये आलोत आणि इथे व्हिडिओ शूट नाही तरी पण लपून करतोय. तर हे बघा रात्रीचे आता 2 वाजलेत आणि कोण रील्स बघतोय, कोण युट्यूब वरती व्हिडिओज बघताय. अश्विन घरात सर्च करा र, जेवणाच्या ऑर्डरी बघायला भेटतील तुम्हाला. दुबईला गेलेल्या ऑर्डरी आमच्या स्नेहा लजीज ओमली फूडच्या. अश्विन घरात सर्च करा र मित्रांनो. असे आम्ही सबस्क्रायबर वाढवतो आमचे. पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे बघा इथे, सर्व पाण्याची व्यवस्था आहे. तर बघा या साईडला पण आहे. तर सर्वांना सांगून ठेवलेलं आहे जे इथे बघतात ते, काही टेन्शन घेऊ नका. ज्याला झोपायचं असेल तर झोपा, 4 वाजता सर्वांना उठवणार म्हणून नाच नाही. कम्फर्टेबल राहा बोलते, काय टेन्शन घेऊ नका. आता सकाळचे 4 वाजलेत आणि जिथे तुम्हाला आम्ही बघा बसलेलं दाखवलेलं तर आता दुसऱ्या जागेवरती आणलंय. आणि आता इथे पण आपल्याला 4 तास बसायचं आहे. असं 4 तासानंतर म्हणजे सकाळी 8 वाजता आपल्याला पास मिळेल ना. पूर्ण तिकडे अशी लाईन लागली, पूर्ण असं गेट आहे. 4था नंबर आहे आपला ना, पण सकाळी 8 वाजता लागेल नंबर. तर हे बघा मित्रांनो फायनली आपल्याला पास भेटलेला आहे. आता यो पास घेऊन पुन्हा एकदा लाईनला लागायचं आहे आपल्याला ना. 9:30 वाजता यायचंय, 12 तास झाले लाईन मध्ये लागलेलो आपण. आता 9:30 ते 11 वाजेपर्यंत. आणि परत 9:30 ते 11 वाजेपर्यंत फॉर्म जमा करायला सबमिट करायला लागेल. काल रात्री 9:30 लागलो होतो जेवून डायरेक्ट लाईनला. ते आज आपल्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी 10:30 आपल्याला पास मिळतो. म्हणजे पूर्ण रात्र आम्ही एक असं म्हणजे लाईन मध्येच होतो. आणि लाईन मध्ये म्हणजे एक जागेवरून दुसऱ्या जागेवरती घेऊन जातो ते, इथे चला तिथे चला. थोडं झोपायला पण दिलं सगळ्यांना की असं झोपून जा. पण आम्ही दोघे आणि 2-3 लोक होते ते काही झोपले नाही. आम्हाला कधी 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 होईल, नवीन आहे म्हणून. तर मग हळूहळू पुढे घेऊन गेले. मग बाहेर एक गेट नंबर 1 वरती आलं, तिथे बसून ठेवला मग 2 तास. तर आम्ही हे सर्व इन्फॉर्मेशन का तुम्हाला सांगतो, जेणेकरून आपल्या युट्यूब फॅमिली मधून इन फ्युचर जर आपली व्हिडिओ बघून इकडे येतोय तर त्यांना भस्म आरती घेण्यासाठी काय काय प्रोटोकॉल्स असतात. म्हणजे कसं आहे माहितीये का, आता काही VIP दर्शन कोणालाही मिळत नाहीये.
जे खरं व्हीआयपी असतात, सेलिब्रिटी बोला, जे खूप म्हणजे ओळखीचे असतात, त्यांची खूप ओळख असतात, त्यांनाच फक्त व्हीआयपी आहे. असं पण नाही की आपण 2,000 रुपये देऊन व्हीआयपी पास घेणार, असं काही होणार नाही. सर्व बंद झालेलं आहे. आणि आता दुसरी गोष्ट, आता तुम्हाला मी सांगतो व्हीआयपीच आहे बघा, आता नीट आहे का, जर तुम्ही येताय तर तुम्हाला काय काय करावं लागेल भस्म आरतीच्या पास साठी म्हणजे तिकीटसाठी. सर्वात पहिले ज्या दिवशी तुम्ही येणार ना त्या दिवशी तुम्हाला इथे कोणाला तरी विचारायचं आणि ते काय आपलं त्रिवेणी गेट, त्रिवेणी गेट वरती तुम्हाला जायला लागेल. तिथे 9:30 तुम्हाला लाईनला लागायचं आहे. 9:30 जर लवकर तुम्हाला लाईन मध्ये उभं तिथे जाऊन राहायचं आणि पटकन पास हवं असेल तर तुम्हाला 9:30 ते 9 वाजेपर्यंत जायला लागेल. आणि जर तुम्हाला जर गेट माहित नसेल ना तर तिथे कोणाला पण विचारायचं, जे गार्ड्स असतात ना तर त्यांना विचारायचं का आम्हाला त्रिवेणी गेट वरती जायचंय, आम्हाला भस्म आरतीचं तिकीट घ्यायचंय. मग ते सांगतील, बरोबर गाईड करतील का इथे इथे जा तिथे, म्हणजे कारण गेट भरपूर आहेत ना. मग त्या गेट वरती गेल्या ना का तुम्हाला लाईनला राहायचं आहे, नाहीतर तिथे पण जाऊन तुम्हाला सिक्युरिटीला विचारायचं, गार्डला विचारायचं का इथे भस्म आरतीच्या तिकीटसाठी लाईन कुठं लावतात, मग ते सांगतील. मग तिथे लाईनला लागलं ना तुम्ही का 12 वाजता तुम्हाला गेटच्या आतमध्ये घेतील. 12 वाजता गेटच्या आतमध्ये घेतला ना का, म्हणजे जसं थोडंसं तुम्ही गेटच्या आतमध्ये गेला ना का तुम्हाला तिथे 1 तास थांबवतील, म्हणजे 1 वाजेपर्यंत आतमध्ये थांबवतील. मग नंतर तिथनं पुन्हा तुम्हाला उठवतील सर्वांना, म्हणजे सर्वांना उठवतील आणि एक बघा तुम्हाला हॉल दाखवला, तिथे सर्व झोपले होते, तिथे तुम्हाला 4 वाजेपर्यंत थांबवतील. आणि एक इन्फॉर्मेशन आली, जर तुम्ही भस्म आरतीचं तिकीट काढण्यासाठी जाताय बरोबर लाईन मध्ये, तर तुम्हाला पेपर डॉक्युमेंट्स काय काय लागतील, तर ओरिजिनल आधार कार्ड आणि त्याची जी झेरॉक्स असते ना ती पण कलर प्रिंट लागेल, हे लक्षात ठेवा, नाहीतर पूर्ण मेहनत तुमची वाया जाईल. तर जी तुम्ही आधार कार्डची प्रिंट काढणार म्हणजे झेरॉक्स काढणार ना ती कलर वाली करा, हे लक्षात ठेवा. आणि एक माणूस उभं राहून 5 माणसाचं तिकीट काढू शकतोय. फक्त सकाळी झाला ना की म्हणजे तुम्ही जे पास जवळ गेले म्हणजे काउंटर असते तिथे, तर तुम्ही लगेच त्यांना कॉल करून बोलवा की आता 10 मिनिटात मी म्हणजे जवळ जाणार आहे, तुम्ही लवकर या रेडी होऊन. आता एक माणूस 5 जणांचा पास काढू शकते, पण एक लक्षात ठेवा, ते 5 जण आहेत, तुमच्या मागची जी 4 माणसं आहेत ना ज्यांची तुम्ही तिकीट करणार त्यांचे पण ओरिजिनल आधार कार्ड लागतील आणि कलर प्रिंट, आणि एकच स्टेट मधले पाहिजे. असं नाही की तो आहे दुसऱ्या स्टेटचा आणि तुम्ही दुसऱ्या स्टेटचा आणि तुम्ही काढता, तर अजिबात मिळणार नाहीये, हे क्लिअर करा. आणि मग नंतर आता आपण बघा रेडी झालेलो आहे. आज पण आम्हाला बोलले की 10-10:30 वाजता लाईन लागणार आहे, पण आपण 10च्या अगोदरच जायचंय. कारण इतकी जी आपण मेहनत केली आहे तुम्हाला खरंच आम्ही सांगू नाही शकत. आमच्या बॉडी पेन एवढा होतंय, हे काय होणारच, कारण कोणाला बाबाची भक्ती एवढी सोपी नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला सगळं दर्शन मिळेल, फक्त जे भस्म आरती आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला खूप बघा स्ट्रगल करायला, एक रात्र जागून. आता दुसऱ्या रात्र पण आज आपलं जागरणच होणार आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा सांगते, जर तुम्ही महाकाल बाबाच्या नगरीमध्ये येत आहे महाकाल बाबाचं दर्शन घेण्यासाठी, तर भस्म आरती नक्की अटेंड करा. तुम्हाला त्रास होईल या गोष्टीचा, जसा आम्हाला झाला. मी तुम्हाला हे सांगते, मी 100% लिहून देतोय, जर तुम्ही महाकाल बाबाची आरती भस्म आरती अटेंड केली तर तुमची जिंदगी अपरंपार होईल, सफल होईल, लक्षात ठेवा. आता बघूया, आपण इतकं सगळं केलेलं आहे, धडपड केली आहे, तर बाबांना दर्शन द्यायचं आहे का नाही हे पण लक्षात ठेवा तुम्ही. जर तुम्ही म्हणजे आता आम्ही बघा, आता आम्ही काल लाईनला लागलो आणि मग नंतर तिकीट आपल्याला पास भेटला किती तासानंतर स्नेहा? 10:30 जास्त 12 8 झाले, 10 10:30. एक लक्षात ठेवा, सकाळ आम्ही 10:30 लाईनला लागलो, दुसऱ्या दिवशी आम्हाला 10:30 14-15 तास लागतात. आता आम्ही जाणार आहोत पुन्हा लाईनला लागणार आहोत 10 वाजता भस्म आरतीसाठी. तेव्हा ते 4 वाजता एवढं असेल की 4 वाजेच्या अगोदर जेव्हा आतमध्ये घेतात ना, ते बॅरिगेट्स असतात त्याच्यातून आतमध्ये जातात, इतकं भारी फील होतंय ना की आता जवळ आहे. फक्त एवढंच की जेव्हा आपण आतमध्ये जाऊ ना तर बघा 3 मंडप असतात, नंदी मंडप असते, गणेश मंडप असते आणि कार्तिक मंडप, म्हणजे 3 असे पार्ट केले, म्हणजे डिवाइड केलेले आहेत. आणि जिथे जो नंदी मंडप असते ना, जिथे नंदी महाराज बघा तुम्ही कधीही बघितलं असणार महाकाल बाबाच्या इथे नंदी महाराज दाखवले, तिथे सर्व व्हीआयपी बसतात. गणेश मंडप मध्ये आपले सारखी लोक, जनरल लोक असतात ते बसतात, आणि मागे मग सर्व कार्तिकी मंडप आहे ना तो पूर्ण वरती आहे. तर जर तुम्ही येत आहे भस्म आरतीचा जर हे करताय प्लॅन तुम्ही, तर एवढा म्हणजे तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ना
गणेश मंडप पर्यंत बसायचंच आहे, कारण तिथून एकदम आपल्याला दिसेल, म्हणजे बाबा इतके डिस्टन्स मध्ये असतील पण दिसतील क्लिअर. पण जर कार्तिकेमध्ये गेलो ना अजिबात दिसणार नाही, इतकी गर्दी असेल. तर आपण प्लॅन करतोय लवकरात लवकर जाऊया आणि आपण गणेश मंडप मध्ये जाऊया. आणि एक दुसरी रिक्वेस्ट मित्रांनो, कसं आहे माहितीये का, जेव्हा तुम्ही एवढ्या लाईन मध्ये उभं राहणार, तिकीट करणार आणि कदाचित तुम्हाला बसायला जागा नाही भेटली, असं बघा आपल्यासारखे ना खूप लाखो लोक इथे वेटिंग साठी आहेत. तर प्लीज नाराज नका होऊ. महाकाल बाबाला सर्व माहितीये, तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय पाहिजे ते सर्व भेटेल, पण नाराज नका होऊ. आता हा क्वेश्चन भरपूर जणांचे याच्यामध्ये आला असेल, तिकीटचे प्राइस किती आहे, तिकीटचे पैसे किती आहेत, तर सांग स्नेहा. तर हे जर आपण तिकीट लाईन मध्ये लागून घेतोय ना, तर फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे तुम्हाला 1 रुपयेही पे करावा लागत नाहीये. आणि जे बोलतात ना ऑनलाईन तिकीट मिळतात ते सगळे बंद झालेले आहेत. आम्ही तर 3 ते 4 महिन्यापासून बघत होतो, एक पण स्लॉट्स नॉट अवेलेबल दाखवायचे. लास्ट टाइम आपला दादांनी केलेला, तरी आपण कार्तिकी मंडपचे पण बाहेरच राहिलेलो, कारण इतकी गर्दी होती. पण या टायमिंगला आपण होपफुली गणेश मंडप मध्ये बसूया, बाबाचे जवळून दर्शन घेऊया. आणि खरंच, आणि आम्ही साडी पण आणली आहे मी, आणि धोती पण आणली. बघा एक लक्षात ठेवा, भस्म आरतीसाठी ना तुम्हाला एक धोती लागेल आणि एक साडी पण लागेल. पण स्नेहाने बघा आज ड्रेस घेतलाय, मी शर्ट घातलाय. हे का घातलंय, कारण आपल्याला एंट्री भेटणारच नाही, जिथे ते व्हीआयपी लोक असतात ना त्यांनाच एंट्री. आणि असं नाही मी ट्राय नाही केला, ऍक्च्युली मी नवीन साडी ब्लाऊज शिवून आणलेली, पण काय झालं तर ब्लाऊज पूर्ण लूज करून दिला आंटीने. मी 2दा दिलेले तिच्याकडे, पण बोलतात ना ते अनोळखी माणसांकडे काय दिला ना तर ते पूर्ण वेस्ट करतात. तसंच ब्लाऊज माझं खराब केलेलं, आता मला ड्रेस लावायला लागला. आता माहिती नाही काय, आता तिथे काही प्रॉब्लेम नाही होणार ना. पण आपल्याला महाकाल बाबांना सर्व माहितीये, त्यांना जे काही आपल्याला पाहिजे, आपण कुठल्या श्रद्धेने आलो ते सर्व माहितीये. तू काय टेन्शन घेऊ नको, तू फक्त रिलॅक्स राहा. तर चला मित्रांनो, आता बघा आम्ही तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. महाकाल बाबाच्या भस्म आरतीचं तिकीट काढण्यासाठी तुम्हाला कधीपासून लाईन मध्ये राहायला लागेल, तो फ्री आहे. आणि इतका डिटेल्स मध्ये मला वाटतं फक्त आणि फक्त आपणच व्हिडिओ नाही, हे जे आपण जे लाईन मध्ये उभं राहिलोय ते कोणीही आजपर्यंत जे पण दाखवतात ना ते व्हीआयपी दर्शन मधलेच असतात, पण हे एकदम जनरल लोकांसाठी आपल्यासारखे. तर आता आम्ही मस्तपैकी रेडी झालो. आता संध्याकाळचे वाजले ते म्हणजे 5:45. आपण हरिसिद्धी माताची इथे जायचं ना, हरिसिद्धी माताकडे जाऊया, दर्शन करूया, आरती घेऊया. मस्त एक आलोय तर, कारण लास्ट टाइम आपण आरती केली होती, दर्शन सुद्धा घेतलं होतं, पण काय झालं माहितीये का, मेमरी कार्ड आपला खराब झाला होता. तर चला आता जाऊया आपण डायरेक्टली नाश्ता करायला, मग नंतर तिथनं जाऊ हरिसिद्धी माता जवळ, तिथे आरती वगैरे घेऊ, मस्तपैकी अटेंड करू, मग नंतर महाकाल बाबाच्या भस्म आरतीला लाईनला लागू आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल. आणि हे चिंता करू नका का आम्ही तुमच्यासाठी काहीच नाही म्हणणार, सगळ्यांसाठी जे कोणी ही व्हिडिओ बघते ना सगळ्यांसाठी आपण हे करणार आहोत की ज्यांचे जे काही ड्रीम्स असू सर्व पूर्ण व्हावेत. आमचे पण होतील, तुमचे सगळ्यांचे होऊ दे, आणि ज्यांच्या लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम आहे ते सगळे संपू दे, बस ना. चला मित्रांनो, तर हे बघा इथे जाता जाता आपले दादा भेटलेले आहेत, पुण्या साईडचे आहेत ना. तर आपल्या सोबत ना काल भस्म आरतीच्या तिकीट साठी हे दादा पण उभे होते. कसा होता एक्सपिरियन्स? एकदम मस्त, खूप वेळ लागला पण एकदम मस्त वाटलं. आणि काल आम्ही सोबतच होतो दादा आणि मी, आणि एवढे म्हणजे भरपूर स्ट्रगल भरपूर आहे ना तिकीट काढण्यासाठी. रात्री खूप वेळ लागतो. आणि नाव काय झालं तुझं? अथर्व वाळके. आणि तुझं? आकाश डोंगरे. शुभम कुंभार. स्वप्नील तरडे. आणि थँक्यू, खूप छान वाटलं. म्हणजे आमच्या महाकाल बाबाच्या मंदिराजवळ आता फक्त 4 ते 5 मिनिटाचं अंतर आहे. आपण डायरेक्ट पहिले जाणार आहोत हरिसिद्धी माताच्या इथे जाऊ, आणि तिथं गेल्यावरती आपण दर्शन घेऊया. तिथे काहीतरी दीप लावतात ना, आपण लास्ट टाइम पण बघितलं, ते पण आपण बघूया. मग नंतर जाऊ आपण महाकाल बाबाच्या भस्म आरतीच्या लाईन लावूया. लाईनला लावायला लागेल 8ला. मग आता दादा भेटले ते काय बोलले 8 ते 9ला लावणार. तर असं कितीतरी लोक विचारून येतील की 10 बोलू ना, आपण 8लाच लावूया, मग ते भरपूर गर्दी होईल. मग आपण 8 ते 9 पर्यंत येऊया. आणि जेव्हा पण तुम्ही इकडे महाकाल बाबाच्या दर्शनाला येणार ना फर्स्ट टाइम, तर तेव्हा बघा तुम्हाला फुलाची टोकरी घेऊन येतील. सांगतील का 5 रुपयाला टोकरी आहे, 10 रुपयाला टोकरी आहे. ते एक लक्षात ठेवा, 5 रुपये म्हणजे 50 रुपये आणि 10 रुपये म्हणजे 100 रुपये. नाही तर एक साईड 2-3 घेणार. महाकाल बाबांच्या आतमध्ये आपण जेव्हा जातो ना अजिबात युज होत नाही, कारण आम्ही लास्ट टाइम आलेलो सगळीकडे घेऊन गेलो, पण कोणी सगळेही घेतला, फक्त महाकाल बाबाच्या इथे आपल्याला द्यायला जमत नाही. तर महाकाल बाबाच्या तुम्ही दर्शनाला जाते ना, तुम्हाला टोकरी फुल बिल काय घ्यायला सांगत असतील ना, इव्हन तुम्हाला प्रसाद सुद्धा चढवायला सांगत असतील ना, तर घेऊ नका, कारण तिथपर्यंत तुमचा प्रसाद पण नाही जाणार आणि फुलं पण नाही जाणार. त्यांना पण माहिती की आतमध्ये अलाउच नाही, तुम्ही रिटर्न आणणार, तुम्हाला घरी घेऊन जावं लागेल.
तर काय करणार त्याच्यापेक्षा तुम्ही सर्वात मंदिर वगैरे सर्व फिरा, मग जेव्हा शेवटचा तुमचा दिवस असेल ना घरातल्यांसाठी प्रत्येकासाठी तुम्ही प्रसाद एकदाच घ्या, मग ते राहून जाते ना तसंच. आणि बघा इकडे आता लाईनला चाललेले आता काहीतरी पास वगैरे करतात, तो बोलतात ना तुम्हाला शीघ्र दर्शन. आणि बघा तुम्हाला जर पटकन दर्शन पाहिजे नाही बघा इथे असे काउंटर सुद्धा आहेत. शीघ्र दर्शन 250 रुपयामध्ये. जास्तीत जास्त तुमचं दर्शन ना 5 ते 10 मिनिटात होईल ना. 10 मिनिटात होऊन जाईल. 10 मिनिटात होऊन जाईल. पण खरा स्ट्रगल आहे ना तो भस्म आरतीची त्याच्यासाठी ना. हो पुढे बघा पुढे. अरे बापरे रश बघा मित्रांनो. ओ माय गॉड किती महाकाल बाबाच्या दर्शनासाठी आलीत बघा लोक. ते पण एवढे गरमीच्या टायमिंगला. पुढे पण आहे ना. आता आपण जी भस्म आरती घेणार ती मंडे होईल. अरे बघ इकडे तुम्ही बघते ना विक्रम महाराज ना त्यांचा स्तंभ आहे या साईडला. स्तंभ म्हणजे पूर्ण आम्ही लास्ट टाइम बघितलं होतं इकडे भरपूर माहिती दिलेली आहे ना त्यांच्याबद्दल. तर हे बघा या साईडला आपण चाललो ना हरिसिद्धी माताच्या दर्शनासाठी चालू मंदिरामध्ये. आणि जर तुम्ही महाकाल बाबाचं इकडे दर्शन घ्यायला येत आहे ना तर इकडे ना तुम्ही आलेत ना तर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग सुद्धा करा. हो 2 ज्योतिर्लिंग होतील तुमचे. जर महादेवांचे खरंच बघतायत तर बनतोय, कारण आम्ही पण 2 केलंय. आता पुढे आम्ही हळूहळू विचार करणार 2 ते 3 महिन्यात एक करायचं ना प्रत्येकाला. आणि जास्त पण नाही तिकीट इथं किती माहिती का 500 रुपये तुमचं काम होईल येणं जाणं एसी बस मध्ये. जर इकडे तुमचा प्लॅन झाला तर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग तर नक्की करा ना. बस बीस इथे तुम्हाला इझिली मिळतील. आपण लास्ट टाइम बघा इथून केलेला आम्ही लास्ट टाइम ओंकारेश्वरचा. तर आता आपण हरिसिद्धी माताच्या मंदिराजवळ आलो आहोत. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार ही शक्तीपीठ आहे. आणि लास्ट टाइम मी टच केलेला शक्तीपीठला मी व्हिडिओ मध्ये ते पार्टच मिस झाला आपला. आता हे बघा इथे म्हणजे आत्ताच स्टार्ट झाली बसायला ना. बसतील आणि मग हे दीप जे लावणार ते बघतात ते सर्व. क्लायमेट बघा माताचं मंदिर बघा किती छान वाटते. गर्दी बघा. बघा सर्वजण आपापली जागा आता बसायला घेतात. आणि इथे जेव्हा ही दीप ज्योत लावतात ना काय भारी वाटतंय नसण्या. लास्ट टाइम आणि तुम्ही विचार करा आम्ही ऑलरेडी एकदा येऊन गेलोय परत आलोय. त्याचं मागचं कारण तुम्ही समजू शकता की काय वाईब्स आहे तिथले. जेव्हा तुम्ही येऊन फील करणार तर वेगळंच वाटेल तुम्हाला. बघा ना किती लोक बसले. हे आता तुम्हाला एवढी दिसतात पण नंतर एवढी जागा होईल ना म्हणजे एवढी लोक येतील ना का तुम्हाला उभं राहायला पण इथे जागा नाही भेटणार. फक्त इथे हरिसिद्धी माताचं दर्शन घेण्यासाठी आरती अटेंड करण्यासाठी आणि इथे हे जे तुम्ही दीप ज्योत बघतात ना हे बघण्यासाठी ना. आता वात लावून घेतात पहिले मग नंतर वरून असे पेटवतील ना काय भारी वाटतं ना तेव्हा. 10 मिनिटात 2 येतात. आणि गर्दी बघा किती सिद्धी माताच्या इथे मंदिरामध्ये जायला. संध्याकाळचे वाजलेत ते म्हणजे 7 वाजलेत म्हणजे 7ला अजून 5 मिनिटं आहेत. आणि 5 मिनिटात आता आरती स्टार्ट करणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता दीप ज्योतला बघा वात पूर्ण अशी लावलेली आहे. मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि पूर्ण दीप ज्योत सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवलेलं आहे. खूप छान वाटतंय. आता अजून आरती चालू आहे पण आपल्याला कसं आज भस्म आरतीसाठी लाईन लावायची म्हणून आम्ही जास्त थांबत नाही. कारण आपण जर इथे थांबलो ना तिथे आपला लेट होईल. पण आपण चाललोय पटकन काहीतरी खाऊया आणि लाईनला लागूया. तर आता आपण डायरेक्टली ना भस्म आरतीच्या लाईनला लागल्यावरती बोलूया. तर मित्रांनो आता आम्ही भस्म आरतीसाठी लाईन मध्ये गेलो होतो पण पुन्हा रिटर्न यावं लागलं ना स्नेहा. हे बघा स्नेहाला साडी लावायला लागली. हे बघा सुई धागा आणला इथून मार्केट मधून आणि ब्लाऊज टाईट केला आणि सर्व साडी बिडी लावलेली आहे स्नेहाने. तर एक लक्षात ठेवा तर ड्रेस वरती आतमध्ये अलाउड नाही. बघा कसं आहे आपण ड्रेस घालून जाणार आणि तिथे एंट्रीज नाही देणार तर इतके टाइम लाईनला. आता आपण 1 तास लाईन मध्ये उभे होते. एक ताई आली बोले ड्रेस कोड साडी आहे भस्म आरतीचा म्हणून मी पटकन
अल्टर बिल्टर केला आणि घालून घेतला. आणि महादेवांची इच्छा असेल का तू साडीवरतीच ये, बरोबर. कारण तू एवढं म्हणजे कालपासून आम्ही लाईन मध्ये राहिलो आणि तुमची मेहनत फुकट नाही गेली पाहिजे म्हणून बोलतो ना एक ते हे पाठवलेला इशारा पाठवला. म्हणजे अशीच एक ताई आली तिने त्या ताईने सांगितलं असं स्माइल केलं मी तिला बघून, तर तिने मला सांगितलं भस्म आरती के लिए खडे हो क्या? म्हणे हा. तर बोलते साडी पहनो, ड्रेस अलाउड नाहीये. मी लगेच आलेली बाबा सुई धागा घ्या. आणि स्नेहाने त्या ताईला म्हणजे असंच विचारला की आपको कैसे पता. तर ती बोलली की मी 10 दिवस आधीच भस्म आरती अटेंड केली आहे म्हणून मी सांगते. तर मी पटकन यानं बोलले चला पटकन मार्केटला पहिले गेलो आणि सुई धागा शोधून आणला. तर फायनली आता स्नेहाने साडी पण लावलेली आहे, आम्ही रेडी आहोत. तर चला आता जाऊया भस्म लाईनच्या आरतीला लागूया. तर मित्रांनो फायनली आता जिथे लाईन लागते ना भस्म आरतीसाठी तिथे आम्ही आलो आहोत. तर लाईन कुठे लागते माहितीये का? हे बघा इथे समोर ना भारत माता मंदिर आहे, तिथून भस्म आरतीसाठी लाईन लागली जाते ना. आणि आता लाईन मध्ये लागलो आहोत आम्ही. एवढी गर्दी करतात लोक की काय बोलू. तिथूनच फोर व्हीलर जातात आणि तिथूनच टू व्हीलर तिथे चालू आहे. हा बघा हा भारत माता मंदिर आहे, तर इथे लाईन लागली जाते. आणि हे बघा हे दादा पण आले, पहिला नंबर लावलाय का. आणि हे बघा इथे शुभम दादा आहे, आपला तुर्भे साईडचा ना, नवी मुंबई तुर्भे आपल्याच साईडचा आहे. तर आज फर्स्ट टाइम आहे ना तुझा आणि तुमचा? फर्स्ट टाइम सर्वांचा फर्स्ट टाइम आहे. आणि स्नेहा आणि माझा सेकंड टाइम आहे. तर चला आता आपण बघूया लाईनला किती टाइम लागते. जसं काय असेल तुम्ही अपडेट तुम्हाला या व्हिडिओ मध्ये करून दाखवेल. हे बघा रिक्षा बघा कशा आहेत. जय श्री महाकाल. कारण कसं आहे माहितीये का, जर आपण भस्म आरतीला जातोय आणि हे नाही केलं तर मग फायदा काय, फीलच नाही येणार. तरी हे पण खूप गरजेचं आहे करणं. तर आता रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आता आम्हाला आतमध्ये घेतात. तर मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे आणि खरंच आज जे आम्ही लास्ट टाइम केलं त्याच्यापेक्षा कितीतरी भारी दर्शन भेटला. आणि म्हणजे विचार पण नव्हता केला की असं पण होईल, पण आज झालाय. आणि याच्या पुढे जेव्हा बाबा आपल्याला बोलवतील तेव्हा मला वाटतं अजून काहीतरी बदल होतील आणि याच्यापेक्षा भारी होणार. खरं सांगू तुम्हाला आरती घेता वेळेला अश्रू निघत होते. प्रत्येक जेवढे पण शिवभक्त होते ना प्रत्येक जणांच्या डोळ्यातून पाणी आलं. मी तर खूप इमोशनल झालो होतो. म्हणजे एवढं भारी वाटलं ना काय सांगू तुम्हाला. पण खरंच एवढं छान वाटलं ना. खरंच जर तुम्ही खरंच महादेवांचे भक्त असणार ना तर तुम्ही खरंच तुम्हाला एकदा नक्की विजिट करा. हो भस्म आरती तर केलीच पाहिजे ना. केलीच पाहिजे. एक नंबर वाटला. एवढा खुश आहे ना तुम्हाला आमची खुशी काय सांगू तुम्हाला. एक नंबर दर्शन झालंय. जय श्री महाकाल. आणखीन एक तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची राहिली मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही बघा पास काढताय लाईनला राहून आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये एंटर होताय ना तेव्हा पण तुम्हाला ओरिजिनल तुमचा आधार कार्ड आणि प्रिंट आधार कार्डची झेरॉक्स ती पण कलर वाली लागेल, हे पण लक्षात ठेवा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय श्री महाकाल.